जय शिवराय मित्रांनो पीएम किसान अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचं आणि तुम्हाला उपयोगी पडेल असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्हाला एक अर्ज भरायचा आहे। जो अर्ज भरला नाही तर तुमचा येणारा हप्ता बंद होऊ शकतो किंवा तुमचे हप्ते जर बंद झालेले असतील तर हा अर्ज भरून दिल्यानंतर तुम्ही जर पात्र व्हाल तर तुम्हाला हप्ता सुरू होऊ शकतो। पण नेमका हा अर्ज कुणाला भरून द्यायचा आहे, काय नेमकं याच्या मागचं रहस्य हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता मिळत असताना किंवा 19वा हप्ता मिळत असताना असलेली जी लाभार्थ्याची संख्या आहे ती लाभार्थ्याची संख्या हळूहळू कमी होत चालली आहे। हा पीएम किसानचा 21वा हप्ता वितरित केला जात असताना जवळजवळ 2,48,326 लाभार्थी हे या योजनेमधून बाद झाल्याचं निष्पन्न झालंय। अर्थात त्यांची संख्या हप्ता वितरण करत असताना घटलेली आहे आणि येणारा हप्ता वितरित होत असताना ही संख्या आणखीन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कारण पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये फिजिकल व्हेरिफिकेशन नावाची बाब सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभ घेणारे लाभार्थी असतील, जमिनी विकून दुबार लाभ घेणारे लाभार्थी असतील, मयत झालेल्या लाभार्थ्यांचे पुढे वारसदार असतील, अशा बऱ्याच साऱ्या लाभार्थी हे संशयास्पद लाभार्थ्याच्या याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये आलेले आहेत। तशा प्रकारच्या लाभार्थ्यांच्या याद्या जनरेट करण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलेले बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे 12व्या हप्त्यापासून, 18व्या हप्त्यापासून, 19व्या हप्त्यापासून आणि आता 20-21व्या हप्त्यापासून हप्ते यायचे बंद झालेले आहेत आणि काही लाभार्थ्यांचे आता येणारे हप्ते सुद्धा बंद होऊ शकतात। अशा संशयास्पद लाभार्थ्याची जी काही नावं आहेत ती एका यादीमध्ये आलेली आहेत, ज्या यादीच्या माध्यमातून त्या लाभार्थ्याला आपलं फिजिकल व्हेरिफिकेशन करायचंय। म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी जी काही प्रक्रिया आहे ती कृषी विभागाच्या माध्यमातून पार पाडली जाते, ज्याच्यामध्ये लाभार्थ्यांचं व्हेरिफिकेशन हे त्यांच्या माध्यमातून केलं जाते। मित्रांनो, याच्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून एक अर्ज भरवून घेतला जात आहे, ज्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून पुढे सादर केली जात आहे। याच्यामध्ये शेतकऱ्याचं नाव, या जी यादी आलेली आहे प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांकडे तालुका स्तरावरती कृषी साहेब, जे काही कृषी अधिकारी असतील, ग्राम कृषी अधिकारी, त्यांच्याकडे यादी आलेली आहे। त्याच्यामध्ये नाव असणारे जे लाभार्थी असतील, जे शेतकरी असतील, अशा शेतकऱ्यांचं त्याच्यामध्ये नाव, शेतकऱ्याचं गाव, गट नंबर, तालुका, आधार नंबर, मोबाईल नंबर, शेतकऱ्याचा फार्मर आयडी। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या पूर्वी गटामध्ये, एकाच गटामध्ये सामायिक शेतकरी असल्यामुळे सुद्धा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे हप्ते बंद झाले होते। पण जर आता त्यांचा फार्मर आयडी या ठिकाणी जोडला आणि ते जर लाभार्थी वेगवेगळे असतील, त्यांच्या लाभार्थ्याच्या फेरफाराबद्दलची सर्व माहिती शासनाला ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे। त्यामुळे फार्मर आयडी, एका रेशन कार्डवरती लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या। आता रेशन कार्ड आणि कुटुंब ही व्याख्या वेगळी। एका रेशन कार्डवरती समजा 3 लाभार्थी लाभ घेत आहेत, परंतु ते एका कुटुंबातील नाहीत। एक कुटुंब म्हणजे पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मूल, अशा प्रकारची व्याख्या होते। या एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी पात्र नाहीत, परंतु एका रेशनची अट याच्यामध्ये नाहीये। त्याच्यामुळे एका रेशनवरती लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या, त्यांचं नाव आणि नातं। याच्यानंतर खाली तपशील आहे। तपासणी वेळी लाभार्थ्याचे भूमी अभिलेखामध्ये वैतीधारक क्षेत्र किती आहे होय करायचे आणि ते क्षेत्र आहे। लाभार्थ्यानं भूमी अभिलेखामधील सदरचं क्षेत्र 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी धारण केलेलं आहे का? होय असेल तर होय, नसेल तर नाही, हे कृषी सहायकाच्या माध्यमातून टिक केलं जाणार आहे। लाभार्थी संवैधानिक पद धारण केलेली आजी माझी व्यक्ती म्हणजे काही मंत्री, नेता, लोक प्रतिनिधी वगैरे आहे का? माजी खासदार, महापालिकेचे महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष वगैरे आहेत का? लाभार्थी केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या कुठं सेवेत आहे का किंवा सेवानिवृत्त आहे का? स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, चतुर्थ श्रेणी गट ड कर्मचारी वगळून आहे का? गट ड कर्मचाऱ्याला पीएम किसानच्या हप्त्याचा लाभ घेता येतो। लाभार्थ्याने मागील 5 वर्षात 2 वेळा आयकर भरला आहे का? लाभार्थी निवृत्ती वेतनधारक व्यक्ती असल्यास त्याचे मासिक निवृत्ती वेतन ₹10,000 किंवा त्यापेक्षा जास्त आहे का? चतुर्थ श्रेणी गट ड वर्ग कर्मचारी वगळून। लाभार्थी नोंदणीकृत व्यावसायिक, डॉक्टर, वकील, अभियंता, संधी लेखपाल, वास्तुशास्त्रज्ञ इतर क्षेत्रातील व्यक्ती आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही। लाभार्थी पीएम किसान योजनेचा लाभ सुरू असताना मयत आहे का? आता बरेच सारे लाभार्थी मयत झालेले आहेत, ज्यांची नावं त्या संशयास्पद यादीत आलेले आहेत। तसा लाभार्थी जर मयत असेल तर त्याची माहिती, पती पत्नी 18 वर्षाखालील अपत्य यांचं आधार कार्ड, हे कुटुंब झालं। 7/12 शेवटच्या 1 महिन्याच्या आतला, ज्याच्यावरती पीक पाहणी वगैरे किंवा इतर जे काही फेरफाराच्या नोंदी असतील। 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन नोंदीचा फेरफार जर एखाद्या लाभार्थ्याचं तशा प्रकारे जर फेरफारामुळे जर बाद झालेला असेल तर रेशन कार्डची झेरॉक्स, फार्मर आयडीची झेरॉक्स, फार्मर आयडी
नंबर फक्त मेन्शन करायचा आहे. 7/12/2019 नंतरच्या वारस नोंदीसाठी मयत व्यक्तीचा फेरफार आणि मृत्यूचा दाखला. आता समजा एखाद्या घरामध्ये जर एखादी व्यक्ती मयत पावलेली असेल आणि त्याच्या वारसाला जर पुढे ती जमीन वारसा हक्काने आलेली असेल आणि अशा प्रकारचा अर्ज केलाय तो बाद झालेला असेल किंवा त्या लाभार्थ्याचं नाव जर या यादीत आलेलं असेल तर त्यांना त्या जे काही पूर्वीचे मयत झालेली व्यक्ती असेल त्यांच्या मृत्यूच्या बद्दलचे कागदपत्र त्या ठिकाणी सादर करायचे होतं. आणि अशा प्रकारचे कागदपत्र सादर केल्यानंतर जर तुम्ही अपात्र कॅटेगरीमध्ये जात नसाल तर तुमचा हप्ता सुरू होईल आणि येणाऱ्या काळामध्ये जर तुमचा हप्ता बंद होणार असेल तर तो बंद होणार नाही. बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांची चुकीच्या पद्धतीने सुद्धा यादीमध्ये नावं गेलेली आहेत, संशयास्पद यादीत आलेलं नाही. जर या यादीत नावं असतील तर आपण हे अर्ज भरून आपली क्लिअर करू शकता. जर तुम्हाला हा अर्ज मिळाला नसेल किंवा तुम्हाला अर्ज भरण्यासाठी सांगितलं नसेल तर तुमच्या कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा आणि आपल्या न येणाऱ्या हप्त्याबद्दलचं क्लिअरिफिकेशन या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, पीएम किसानच्या या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या संदर्भातील एक महत्वाचं असं अपडेट होतं, ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.